खरं तर ही माझ्या दृष्टीने मी अनेक निवडणुका गेल्या 25-30 वर्षात जवळून बघितल्या आहेत. प्रत्येक वेळी काही एक चित्राचा अंदाज यायचा, पण यावेळीची पहिली निवडणूक अशी आहे की या निवडणुकीचा काही अंदाज बांधता येत नाही. मला वाटतं की याची सूत्रप्रचाराची महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हातात राहिली नाहीत, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इकडं महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात थोडी पुढे राहील. महाराष्ट्र विधानसभा ची 2024 ची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर गाजते आहे, तर असा कुठला एक राज्यव्यापी मुद्दा हातात लागत नाहीये. आम्ही कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र दिनवानचे संपादक विजय चोरमारे यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर ते या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वर्तमानपत्राचे संपादक आहेत. पण इथल्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या वेगवेगळ्या समीकरणांवर आम्ही बोलणारच आहोत. पण राज्याचे अनेक मुद्दे आहेत जे त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्याचं विश्लेषण करता येणार नाही किंवा पुढे जाता येणार नाही. खूप स्वागत आहे आपलं नाईस महाराष्ट्रामध्ये. आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठे मुद्दे होते, त्यातला संविधानाचा एक महत्त्वाचा मुद्दा होताच. तो मुद्दा विधानसभेमध्ये उचलला जाईल पुन्हा एकदा, आणि त्या निमित्तानं दलित आणि मुस्लिम मत जी महाविकास आघाडीनं मिळवली ती याही वेळेला प्रयत्न तो केला जाईल महाविकास आघाडी तर्फे. हे हेरून महायुती, नरेंद्र मोदी, खास करून अमित शहा हे बरोबर त्या मुद्द्याभोवती आपलं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. हा मुद्दा चालणार आहे, चालतोय महाराष्ट्रामध्ये. संविधानाचा मुद्दा मला वाटत नाही आता या निवडणुकीत आहे. संविधानाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्या मुद्द्याची तीव्रता कमी झाली आहे. म्हणजे आता महाविकास आघाडीचे लोक त्यासाठी असं म्हणतात की त्यांना महाराष्ट्रातली सत्ता हवी. महाराष्ट्रातली सत्ता आली की जर संविधान बदलायचं असेल तर त्याला राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा लागेल, आणि त्यासाठी महाराष्ट्राची सत्ता त्यांना हवी, आणि त्यामुळे संविधानाचा मुद्दा अजून आहे असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा असला तरी मला वाटत नाही संविधान बदलाचा मुद्दा या निवडणुकीत आहे. पण जो दुसरा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत होता, तो म्हणजे अल्पसंख्याक समाजांची असुरक्षितता. आणि सगळा मुस्लिम समाजानं त्यावेळी एकगट्टा महायुतीच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडीला मतदान केलं होतं. 11-12% जे लोक अल्पसंख्याक समाज आहेत त्यांनी मोठ्या संख्येनं मतदान केलं होतं, आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झालेला होता. यावेळी अंदाज असा होता की हा जो मुस्लिम मतदार आहे तो मुस्लिम मतदार एकगट्टा लोकसभेला जसा महाविकास आघाडीला मिळाला तसा मिळणार नाही. त्यातला म्हणजे स्थानिक संपर्कानं किंवा स्थानिक आमदारांच्या संपर्काने किंवा अन्य काही कारणांनी थोडा विभागला जाईल आणि तो टक्का कमी होईल. पण महाविकास आघाडीचं नशीब बलवत्तर, त्यामुळे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचाराला आले आणि ती बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीनं त्यांनी घोषणा द्यायला सुरू केली. एक है तो शेप है ती भारतीय जनता पक्षानं मोदींनी ती पुढे नेली, आणि पुन्हा इथे हिंदू मुस्लिम विभाजनाचं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू केलं. मला वाटतं त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होण्याऐवजी, महायुतीला फायदा होण्याऐवजी महाविकास आघाडीलाच तो फायदा होईल. म्हणजे जो मुस्लिम मतदार लोकसभा निवडणुकीला एकगट्टा महाविकास आघाडीत राहिला होता तो तसाच पुन्हा महाविकास आघाडीत राहील याची व्यवस्था केलेली आहे. आता भाजपची जर लाईन आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात या 2.5 वर्षात केलेल्या कामाचा ते सातत्याने दावा करत आहेत. आणि आम्ही विकासाचं राजकारण करतो, आम्ही धर्माचं करत नाही असंही ते म्हणतात. तशा पद्धतीचा नॅरेटिव्ह ते सेट करण्याचा प्रयत्न करतात. मग हे सगळं असताना पुन्हा आपल्याला एक लक्षात येतं की या ज्या काही त्यांनी घोषणा दिल्या त्यावरून त्यांचा कल कुठे दिसतोय. हिंदू मुस्लिम पोलरायझेशन केलं म्हणजे काहीच आपल्याला मिळालं नाही, तर किमान ही घोषणा केली तर आपली बाजू सुरक्षित होईल, काही मतदारसंघ सुरक्षित होईल. काय नेमकं काही संभ्रमाचं वातावरण आहे महायुतीमध्ये त्यांच्या नेत्यांमध्ये? मला तर तसंच वाटायला लागलंय. म्हणजे जो सुरुवातीला लाडकी बहीण योजनाचा ज्या पद्धतीनं गोळगोळा झाला, ज्या पद्धतीने योजनेचं प्रमोशन केलं, मेळावे घेतले गेले, स्वतंत्र भारतीय जनता पक्षानं घेतले, परत एकत्रित तिन्ही पक्षांनी मिळून एकत्रित घेतले, या सगळ्यात एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं होतं. त्यानंतरच्या काही योजना म्हणजे अखेरच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते. म्हणजे अनेक वर्षे सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे निर्णय झालेले होते. त्यामुळे सकारात्मक वातावरण होतं, आणि महायुतीचं सरकार हे काम करणारं सरकार आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे हे लोक करत होते. आणि त्याला खरोखर एक निवडणुकीतलं सकारात्मक वातावरण होतं, आणि महाविकास आघाडीचे लोक आतून धास्तावलेले होते. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळात
जरी जागा जास्त मिळाल्या असल्या महाविकास आघाडीला तरी मतांचा फरक हा 1.5% होता. तर ह्या योजना, अनेक योजना, त्यातही विशेषतः जो 50% महिला मतदार आहे त्या मतदारांच्यासाठी, त्यांच्यासाठी राबवलेली लाडकी बहीण योजना, याचा जर हा मतदार जर मोठ्या संख्येनं तिकडे महायुतीकडे गेला तर महाविकास आघाडीला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो, ही भीती निर्माण झाली होती. पण नंतरच्या हळूहळू तो मुद्दाही सौम्य होत गेला आणि हे योगी आदित्यनाथ आल्यानंतर त्यांनी हे भलतिकडे सुरू केलं. आणि मला वाटतं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या सारखा नेता म्हणजे तो पुन्हा त्याच मार्गाने जायला निघालेला आहे. म्हणजे परवा तर संभाजीनगरमध्ये त्यांनी म्हणजे त्याच्या आधी त्यांनी वोट जिहादचा हा शब्दप्रयोग वापरला आणि संभाजीनगरमध्ये त्यांनी या वोट जिहादला आपण धर्मयुद्धानं उत्तर दिलं पाहिजे असं सांगून थेट विभाजनाचा प्रयत्न केला. आणि आता लोकांना कळून चुकलेलं आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाला इतक्या वर्षांनी लक्षात यायला पाहिजे की धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे आता निवडणुकीच्या राजकारणात चालणार नाहीत. तुम्ही लोकांनी लोकसभा निवडणुकीला दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आमच्या प्रश्नांच्यावर बोला, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्याच्या संदर्भात बोला, रोजगार नाही तरुणांना त्याच्या संदर्भात बोला, महिलांच्यावरचे अत्याचार वाढायला लागले त्याच्यावर बोला. लाडकी बहीण योजना हा महिलांच्यावरचे अत्याचार वाढले त्याच्यावरचं उत्तर नाही, हे समजून हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. ती योजना, तिचं महत्त्व, तिचा होणारा फायदा सर्वसामान्य महिलांना हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही राज्यकर्ते म्हणून त्या संदर्भातली महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात जी पावलं उचलायला पाहिजे किंवा जे काही निर्णय मधल्या काळात घटना घडल्या आणि त्या संदर्भातल्या गोष्टी पुढे आल्या त्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही अधिक लोकांना आश्वस्त करायला पाहिजे. पण त्याऐवजी हे सगळं सोडून दिलं आणि पुन्हा तिकडे बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध, एक आहे तो शेप आहे याच्याकडे गेला. मला वाटतं भारतीय जनता पक्ष स्वतःची म्हणजे स्वतःच्या साठी खड्डा खायला लागलेला आहे. मला एक मुद्दा की लोकसभेमध्ये अयोध्या आणि राम मंदिराचा मुद्दा चालला नव्हता, अगदी ताजं सगळं प्रकरण होतं, वातावरण सगळीकडे पसरवलं गेलं, म्हणजे अयोध्येत त्यांचा उमेदवार पडला आणि उत्तर प्रदेशमध्ये जागा त्यांच्या कमी झाल्या. आता मुद्दा असा आहे की इतकं सगळं असून सुद्धा त्यांनी का केलं असावं? जी लाईन त्यांनी अडॉप्ट केलेली आहे आणि जी अगदी मध्य निवडणुकीच्या मध्ये, तेच समजत नाही. म्हणजे सगळं नीट चाललेलं असताना मग त्यांचा कॉन्फिडन्स नव्हता आपल्या विकासाच्या योजनावर. म्हणजे मला हाच प्रश्न पडतो की त्यांना आपण केलेल्या कामाच्यावर बद्दल खात्री नव्हती का? केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार जे निर्णय घेते, केंद्र सरकारच्या कामावर विश्वास नाही का? म्हणजे अजित पवार ज्या पद्धतीनं सांगतात की नाही आम्ही इथं आहे, जर आम्हाला का निवडून द्या, तर केंद्रात भारतीय जनता म्हणजे पक्षाचं आणि एनडीएचं सरकार आहे, केंद्रात सरकार ते आमच्या पक्षात असल्यामुळे आम्ही इथं सत्तेवर आलो तर केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी आणू शकतो. ज्या पद्धतीने आंध्र प्रदेश, बिहारसाठी निधी पॅकेज आणली तशी पॅकेज आणू शकतो. त्यामुळे आम्हाला ते हे एकीकडे अजित पवार सांगतायत, पण हे दोन पक्ष मात्र शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, हे मात्र भलत्याच दिशेने चाललेले आपल्याला दिसतात. पण यात आपण पाहिले की अजित पवारांनी एकदम नवाब मलिक यांना तिकीट दिलं, त्यावरून त्यांनी आपली एक लाईन क्लिअर करून टाकली की आम्ही मुस्लिमांच्या अजिबात विरोधात नाही. किंबहुना लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना लक्षात आलं की मुस्लिमांना बाजूला करून चालणार नाही आणि तोपर्यंत नवाब मलिक यांची काही भूमिका स्पष्ट होत नव्हती. पण त्यांनी नंतर मग एका कार्यक्रमात मुस्लिमांच्या लगेच म्हणजे निकाल आल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि त्यातही त्यांनी पुढची भूमिका स्पष्ट केली, दिशा कार्यकर्त्यांना दिलेली आहे. लाडकी बहीण ही योजना खूप गेम चेंजर ठरेल असा दावा महायुतीने केला आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी एकत्र सगळ्या सभा केल्या आणि प्रचारही केल्या. पण नंतरच्या काळात ते सगळे इंडिव्हिज्युअली व्यक्तिगत आपला प्रचार पक्षाच्या व्यासपीठावर करत राहिले होते. काँग्रेसनेही त्याचा पुरस्कार केला आणि म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये देऊ केलेले आहे. म्हणजे विरोध तसा कुठे काही लाडकी बहीण या योजनेला आपल्याला दिसत नाही. मग ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंघटित सगळ्या महिला असल्यामुळे, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, मग लाडकी बहीण योजनेचा जो काही फायदा होणार नाही आता किंवा त्यातून काही त्यांना यश मिळणार नाही हे आता अलीकडे सांगितलं जात आहे. पहिले म्हणाले होते की सार्वत्रिक लोक की लाडकी बहिणीचा फायदा होईल योजनेचा, आणि आता म्हणतात की तितकंसं होणार नाही. काय झालं नेमकं या मधल्या फायदा होणार नाही असं वाटत नाही त्यांना. खरं तर ती योजना हीच त्यांच्यासाठी महत्वाची होती, अजूनही महत्वाची. पण त्या योजनेच्या ऐवजी ते या मुद्द्यांच्याकडे का गेले, मला वाटतं की याची सूत्रप्रचाराची महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हातात राहिली नाहीत, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे केंद्रातले नेते आले, योगींनी बटेंगे तो कटेंगे, मोदींनी एक होते शेके, ही लाईन चालवल्यामुळं इथल्या राज्यातल्या नेत्यांची अडचण झाली. अर्थात देवेंद्र फडणवीस असा काही धार्मिक मुद्दा आल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या अंगात चैतन्य येतं
आणि ते मग हिंदू धर्म की सनातन धर्म की वगैरे अशा धार्मिक घोषणा देऊन धार्मिक माहोल करायचा प्रयत्न करतात. खरं तर आतापर्यंत त्यांना तितकं फारसं यश आलेलं नाही. अलीकडच्या काळात यावर भारतीय जनता पक्षाचं राजकारण दीर्घकाळ चाललं, त्याला प्रतिसाद मिळाला, पण लोकांना एका मर्यादेच्या पलीकडे हे धार्मिक ध्रुवीकरणाचं किंवा राजकारण आवडत नाही, पटत नाही. हे खरं तर भारतीय जनता पक्षाला लक्षात यायला पाहिजे होतं. BSP म्हणजे बिजली, सडक, पाणी हेच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे असतात. त्यात रोजगाराचा मुद्दा हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि त्या पातळीवर महाराष्ट्र सरकारला जो फटका बसलाय की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले असे विरोधक त्यांच्यावर टीका करतायत आणि पुराव्यानिशी सांगतायत. ते किती जरी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली सांगत असले तरी महाराष्ट्रातले काही इथं येणारे उद्योग बाहेर गेलेत हे लोकांच्या समोर आलेलं आहे. आता हे सगळं असताना महाविकास आघाडीवरच राहील की महायुती? आत्ता हे बघा, यावेळी मग खरं तर ही माझ्या दृष्टीने मी अनेक निवडणुका गेल्या 25-30 वर्षात जवळून बघितल्या आहेत. प्रत्येक वेळी काही एक चित्राचा अंदाज यायचा, पण यावेळीची पहिली निवडणूक अशी आहे की या निवडणुकीचा काही अंदाज बांधता येत नाही. कारण खूप बंडखोर असं खूप आहे खूप म्हणून? बंडखोर हे खूप धूसर चित्र आहे. बंडखोर कारण सहा पक्ष पहिल्यांदाच प्रमुख 6 पक्ष, त्या व्यतिरिक्त तिसरी आघाडी आहे, मनसे आहे, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, हे असे त्यात पुन्हा अपक्ष, प्रत्येक पक्षातले एक 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 बंडखोर. त्यामुळं एक चित्र स्पष्ट आहे आणि मला वाटतं 30च्या आसपास पुढं मग अपक्ष उमेदवार निवडून येतील आणि त्यांच्या अपक्ष येतील यावेळेला सर्वात जास्त. आणि त्यात ते निर्णय यापूर्वी भूमिका अपक्ष किती बजावतील. होते तुम्हाला आठवतं? 95-99च्या काळात 40च्या आसपास हर्षवर्धन पाटील आणि गटनेते झाले, ते सुनील केदार सुनील केदार ही सगळी मंडळी त्यावेळेला मंत्री झाली होती अपक्षांचा नेता म्हणून. तर ती तर तितक्या संख्येने नाही, पण त्या काही प्रमाणात तेवढे अपक्ष मेजर किंग मेकर निवडून येतील. पण तरी सुद्धा मी पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूनच कौल देईन. महाविकास आघाडीच पुढे जाईन या ह्याच्यात असं मला वाटतं. त्याचं कारण असं सांगतो. त्याचं मला वाटणारं कारण असं आहे की आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजप लढायचे, त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी ही 200 मतदारसंघामध्येच लढायची. 288 पैकी 200 जागावर लढून त्यांना 145 जिंकायला लागायचे. म्हणजे त्यांना स्ट्राईक रेट खूप ठेवायला लागायचा आणि तिथं ते फटका बसायचा. त्याचं कारण असं की वरचे 88 मतदारसंघ, समजा मुंबई पट्ट्यातले जे मतदारसंघ आहेत तिथं काँग्रेस, राष्ट्रवादीचं अस्तित्वच नसायचं. सगळी महाराष्ट्रातली प्रमुख शहरं मेट्रो सिटीज आहेत, तिथं 1-1, 2-2 मतदारसंघ आहेत, 3-3 पुण्यासारख्या शहरात जास्त मतदारसंघ आहेत. तर अशा ठिकाणी सुद्धा तर काँग्रेस, राष्ट्रवादी, आता पुण्यात ठीक आहे अजित पवार, शरद पवार असल्यामुळे थोडंफार असा राष्ट्रवादीचं अस्तित्व असायचं. पण नंतर या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे वरच्या 88 मतदारसंघात हे कुठंच नसायचे. आता शिवसेना सोबत आहे उद्धव ठाकरेंची, त्यामुळं हे रूरल अर्बन कॉम्बिनेशन महाविकास आघाडीचं आहे. हे रूरल अर्बन कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलेलं आहे आणि मला वाटतं ही रूरल अर्बन कॉम्बिनेशन आहे हे त्या शहरी पट्ट्यातल्या, नागरी पट्ट्यातल्या काही जागा महाविकास आघाडीला मिळवून देऊ शकेल आणि ग्रामीण भागातल्या रूरल पट्ट्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेच्या काही मतांचा हातभार लागेल आणि त्यातनं महाविकास आघाडी महायुतीच्या थोडी पुढे जाईल असं मला व्यक्तिशः वाटतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? एक मुद्दा हा. आणि दुसरा, आता आपण कोल्हापुरात बातचीत करतोय, तर कोल्हापुरातलं जे राजकीय गणित आहे त्याकडे फार लक्ष असतं लोकांचं की कोल्हापुरात काय चाललंय नेमकं. बंटी सतेज पाटील आहेत, महाडिक कुटुंब आहे आणि मधुरिमा राजेंची माघार, ऐनवेळची अनेक गुंतागुंतीचे कॅल्क्युलेशन एक. आणि याला जोडून खूप मोठ्या प्रमाणात मी पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकी आधीपासून आणि आतापर्यंत सर्व दिग्गज नेते, नितीन गडकरी, अमित शहा, नरेंद्र मोदी असतील, एकनाथ शिंदे यांनी खूप जोर लावला, देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात येतात आणि कोल्हापूर आणि मग कराडकडे पण त्यांचं खूप लक्ष असतं. तर इथे पुरोगामी एक शहर म्हणून खूप ओळख आहे महाराष्ट्रामध्ये आणि इथे तसं हिंदुत्व सुद्धा खूप बऱ्यापैकी पसरलेलं आहे. स्ट्रॅटेजिक आहे का हे सगळं? नाही, पश्चिम महाराष्ट्रापुरतं आपण आधी बोललो तर पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ह्या जिल्ह्यांचं प्रत्येक जिल्ह्याचं स्वतंत्र राजकारण आहे. इथं एकमेकांशी त्यांचं काही असं कुठं संबंध येत नाही. त्या जिल्ह्याचं त्या आणि इथलं राजकारण हे मुळात सहकारावरच्या आधारावर बेसिक आहे. मोठ्या प्रमाणावर जे जागा आहेत ते इथले सहकारातले साखर कारखाने आहेत, दूध संघ आहेत, जिल्हा बँका आहेत, यांच्याशी निगडीत सगळे नेते असल्यामुळं ते राजकारण इथं या राजकारणावर प्रभाव टाकतं, या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या सुद्धा. आणि त्यामुळं मला वाटतं तसं बघितलं, तुलनात्मक बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि म्हणजे महाविकास आघाडी पुढं राहील असं मला एकूण चित्र वाटतं तिन्ही जिल्ह्यात. आणि ज्या पद्धतीनं पुन्हा सातारासारखा जिल्हा असेल, सोलापूर असेल, इकडं शरद पवारांचा एक प्रभाव आहे,
पुन्हा काही बंडखोर समरजितसिंग घाडगेंसारखा असेल तो शरद पवारांच्याकडे आलेले आहेत. फलटणला अजित पवारांचा जाहीर उमेदवारी केलेले दीपक चव्हाण इकडे आलेले आहेत. अशा काही गोष्टी सकारात्मक शरद पवारांच्या पार्टीच्या बाजूने घडल्या आहेत. काँग्रेसला इथं कोल्हापुरात म्हणजे सतेज पाटील असतील, सांगलीला विश्वजित कदम असतील, अशी एक तो जिल्हा सांभाळणारी लिडरशिप असेल. जयंत पाटलांच्यासारखा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष सांगलीला असेल. कराडला पृथ्वीराज चव्हाणांच्यासारखा माजी मुख्यमंत्री असेल. असं सगळं हे असल्यामुळे मला वाटतं इकडं महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात थोडी पुढे राहील. कोल्हापूरबद्दल बोलायचं तर कोल्हापुरात आपलं सगळं नाट्य आपण बघितलेलं आहे की आधी काँग्रेसची उमेदवारी राजेश लाटकरला जाहीर झाली. त्यांना विरोध झाल्यानंतर ती बदलली, उमेदवारी मधुरिमा राजेंना दिली आणि मधुरिमा राजेंनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावरचा उमेदवार कोल्हापूर शहरात नाही. आणि मग तिथे शेवटी जे अपक्ष राजेश लाटकर होते त्यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पुरस्कृत करावं लागलं. मूळचे ते काँग्रेसचेच आहेत. मग त्यानंतर पुन्हा सगळं जे प्रचंड नाट्य घडलं ते खूप काँग्रेससाठी नुकसानकारक होतं. पण सतीश पाटील आणि शाहू महाराजांनी ते उत्तम त्याचं आपत्ती व्यवस्थापन करून तातडीने एका दिवसाच्यात ते त्यांना पुरस्कृत उमेदवार केलं आणि सगळे कामाला लागले आणि सगळे प्रचारात गुंतले. त्यामुळे सुरुवातीला एकदम आता काय कोल्हापूरचं होणार असं चित्र झालं तर ते चित्र इथं निवडणूक फाईटमध्ये ही सीट आलेली आहे असं मला वाटतं. हे राहून गेले की सगळी माहितीनं ताकद या भागामध्ये लोकसभेच्या पूर्वीपासून लावली ती आता आपल्या विधानसभेपर्यंत दिसते. भगवा वादळ होय असं म्हणून एक 17 नोव्हेंबरला काही रॅली होणार आहे. योगी आदित्यनाथ तशी जाहिरात केली गेली. योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा गड होण्याची शक्यता आहे. नाही, हिंदुत्वाचा गड होण्याची शक्यता, कोल्हापुरी पुरोगामी शहर आहे, शाहू महाराजांच्या विचारांचं शहर आहे, हा हिंदुत्वाचा गड होऊ शकत नाही. ठीक आहे, इथं त्या विचाराला मानणारे काही लोक आहेत, सगळ्या विचाराचे लोक, हिंदुत्वाला मानणारे काही लोक आहेत. 90 पासून अनेकदा इथे शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंचं त्या काळात करिश्मा आहे. जिल्ह्यात कुठं ते जास्त आक्रमक होते गेल्या काही दिवसात. कोण? हिंदू नाही, असं काही नाही. ते अजून आता मध्ये त्या ह्याच्या संदर्भात लव जिहादच्या संदर्भातले काही मोर्चे निघाले. तो मोठा मोर्चा निघालेला होता. किंवा मध्ये एक इथं धार्मिक दंगल करण्याचा प्रयत्न झाला. अशा वेगळ्या उपद्रवी शक्ती इथं त्या पद्धतीने काही काम करायचा प्रयत्न असतात. तरुणांच्यात पुन्हा कसं आहे, सोशल मीडिया एक खूप पसरलेला असल्यामुळं त्याच्यामार्फत काही सतत विष पेरण्याचे उद्योग, धार्मिक विद्वेष पेरण्याचं डोक्यात तरुणांच्या विष पेरण्याचं काम सुरू असतं. त्याचा एक परिणाम नाही म्हटलं तरी होतो. पण वेगवेगळ्या अगदी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा काँग्रेसने पराभव केला आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहेत ना. मुस्लिमांची संख्या किती आहे मतदारांची कोल्हापुरात? मुस्लिम साधारण सगळीकडे असलं तर 10-12% हेच प्रमाण आहे. पण डिसिसिव्ह फॅक्टर म्हणता येईल त्याला? डिसिसिव्ह फॅक्टर असं नाही, म्हणजे ते नेहमी खरं तर कधी ते वेगळ्या घटकांच्यावर तिथं स्थानिक समीकरणानुसार त्यांची मतं असायची. पण लोकसभा निवडणुकीला ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहिले. शाहू महाराजांची उमेदवारी होती, त्यामुळे शाहू महाराजांशी एकनिष्ठ राहून त्यांनी मतदान केलं होतं. आणि आता सुद्धा मधल्या काही घटनांच्यामुळे ते काँग्रेस किंवा महाविकास आघाडीपासून वेगळे जाण्याची शक्यता मला वाटत नाही. खूप धन्यवाद, आपण वेळ दिला मॅक्स महाराष्ट्र.